कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली असं म्हटलंय दत्ता भरणेंनी। कर्जमाफीची प्रक्रिया 3 टप्प्यामध्ये पार पडणार असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। पुढच्या महिनाभरामध्ये कर्जमाफीचे सर्व टप्पे पार पडतील असं दत्ता भरणेंनी म्हटलेलं आहे। पहिली स्टेप झालेली आहे। 3-4 स्टेप होतील आणि पहिल्या स्टेप मध्ये साधारणतः आपल्या जिल्ह्याला 550 कोटीच्या आसपास रक्कम मिळालेली आहे आणि दुसरी स्टेप 3 स्टेप आहे। त्याला 3 स्टेप मध्ये साधारणतः 40,000 कोटी रुपये आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मिळतील। साधारण कधीपर्यंत या पार पडेल? साधारणतः जुलै आज पहिला झालेला आहे, पुढच्या महिन्यापर्यंत सगळे शेवट। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। पोखरा योजनेतील कठोर अटींचा फटका, हजारो शेतकरी उत्पादक कंपन्या लाभापासून वंचित, शेतकऱ्यांचे कृषी मंत्र्यांना निवेदन। नवीन स्थापन झालेल्या आणि तोट्यात असलेल्या कंपन्यांसाठी सलग 2 वर्ष नफ्यात असण्याची अट मोठा अडथळा ठरत असून योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि लेखापरीक्षणांमधील त्रुटीमुळे अनेक कंपन्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यात। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, आधुनिक शेतीला चालना देणं आणि या शेतकरी उत्पादक कंपन्यांना सक्षम करणं हा पोखरा योजनेचा उद्देश असला तरी प्रत्यक्षात पात्रता निकषांमुळे अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या या लाभापासून वंचित राहिल्यात। नांदेड जिल्ह्यातील 1582 गावांमध्ये 96,920 पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभार्थी संख्येमध्ये आणखी वाढ होणार। पात्र लाभार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र आणि CSC केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रिस्टॅग नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलंय। या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ दिला जातो असून ही प्रक्रिया अजूनही सुरू असल्यामुळे भविष्यात लाभार्थी संख्येमध्ये वाढ होणार आहे। मुसळधार पावसाने राज्यात धरणांना जीवदान, सर्व विभागांमधील जलाशयांमध्ये 53.38% पाणीसाठा। मराठवाडा मात्र अद्याप चिंतेतच। राज्यात गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 3029 धरणांमधील एकूण साठवण क्षमतेच्या 53% पाणीसाठा उपलब्ध झालाय। कोकण विभागात सर्वाधिक 76% साठा झालाय तर मराठवाड्यात मात्र केवळ 25% पाणीसाठा असल्यामुळे तेथे अद्याप तीव्र तुटवडा जाणवत आहे। 156 कोल्हापुरी बंधारे तातडीने दुरुस्त करण्यावर भर। अल निनोच्या पार्श्वभूमीवर 975 बंधाऱ्याचे टप्प्याटप्प्याने होणार। इलिप्टिकल बंधाऱ्यात रूपांतर, 151 कोटींचा निधी मंजूर। राज्य शासनाने दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी 156 नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांचे 15 सप्टेंबर पूर्वी दुरुस्त करण्याचे निर्देश दिलेत आणि या कामासाठी जलसंपदा विभागामार्फत 151 कोटी 93 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामुळे भूजल पातळी वाढून भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होईल। यंदा नुकसान भरपाई घटली, खरीप पीक विम्यातील अर्जही घटले। विमा उतरवण्यासाठी 31 जुलैपर्यंतची अंतिम मुदत, केवळ 25,54,000 अर्ज आलेत। गेल्या वर्षी अल्प भरपाई मिळाल्यामुळे आणि विमा हप्त्यातील सवलत बंद होणे आणि किचकट अटी लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली। कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी अल निनोच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त करत 31 जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचं आवाहन केलंय। पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरात अतिवृष्टीने उद्ध्वस्त भातखाचरे, सुधारित पडकई कार्यक्रमासाठी आदिवासी शेतकरी आक्रमक झालाय। शेतबांध फुटून उपजाऊ माती वाहून गेली। 60% मजुरी आणि 40% यंत्रसामग्रीसाठी निधीची शेतकऱ्यांची मागणी। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिमी आदिवासी भागात संततधार पावसामुळे डोंगरावरील भातखाचरांचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। बाधित शेतकऱ्यांनी आपल्या उपजीविकेचं साधन वाचवण्यासाठी प्रशासनाकडे पडकई कार्यक्रमांतर्गत तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी कर्जमुक्त, पण KYC साठी संकेतस्थळ काही चालेना। शासनाने याद्या प्रसिद्ध केल्या, पहिल्याच दिवशी CSC केंद्रावर रांगा, तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी मात्र त्रस्त। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी प्रसिद्ध होताच सेवा आणि CSC केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, परंतु संगणकीय पोर्टल अत्यंत संथ गतीने चालत असल्यामुळे आणि KYC प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत राहावं लागतंय। जुलैच्या पावसाने पुणेकरांना दिलासा, धरणांमध्ये गेल्या वर्षा इतकेच पाणीसाठा, 4ही धरणांमध्ये 80% पाणी उपलब्ध, पाणी कपातीचे संकट टळलं। जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये एकूण 23 TMC पाणीसाठा जमा झालाय। जून अखेरीस पाणी पावसाअभावी निर्माण झालेली चिंता आता दूर झाली असून पुणे महानगरपालिकेने यापूर्वी लागू केलेली पाणी कपात रद्द केलेली आहे। आषाढी एकादशीला राज्यात 800 टन साबुदाण्याची विक्री, साबुदाण्याचे दर 15% वाढले। किरकोळ बाजारात साबुदाणा 100 तर भगर 240 रुपये किलो। या काळात केवळ मुंबई आणि उपनगरामध्ये 200 टन साबुदाण्याची विक्री झाली असून घाऊक व्यापाऱ्यांच्या मध्ये ही दरवाढ श्रावण महिन्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे।
सिन्नर तालुक्यातील 93 गावांपैकी 1810 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र. 2 लाखांपर्यंतच्या कर्जदारांची पहिली यादी प्रसिद्ध. या पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेमुळे तालुक्यामधील अनेक कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला असून पुढील टप्प्यामध्ये उर्वरित पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. विदर्भावर 3 दिवस वादळी पावसाचा प्रभाव. पुणे घाट प्रदेशामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचं प्रमाण काहीसं कमी झालं असलं तरीही काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार हजेरी सुरूच राहील. आगामी काळात अंतर्गत भागांमधील कमाल तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. महिलांसाठी मोठी संधी. शासकीय पडीक जमीन मिळणार वर्षाला फक्त ₹1 भाड्याने. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिला बचत गट, महिला सहकारी संस्था आणि पात्र संस्थांना शासकीय पडीक जमीन वर्षाला केवळ ₹1 भाड्याने मिळणार असून ग्रामीण रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का. केंद्र कळमनुरी तालुक्यात रिश्टर सेक्टरवर 3.1ची नोंद. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या भूगर्भीय हालचालींमुळे आणि गूढ आवाजांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अचानक झालेल्या या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. राज्यात डेंग्यूचे 3762 तर हिवतापाचे 2036 रुग्ण. साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना. पावसामुळे उद्भवणाऱ्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी ठिकठिकाणी सर्वेक्षण, रक्त तपासणी आणि औषध फवारणी यासारख्या मोहिमा वेगाने राबवल्या जात आहेत. यासोबतच इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आणि शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष वैद्यकीय शिबिरांचं आयोजन केलं जाते. धाराशिव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर. जिल्ह्यातील 46,046 शेतकऱ्यांचा समावेश. 2 दिवसात आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचं आवाहन. नाव नसल्यास संबंधित बँकेशी संपर्क साधावा. ज्या लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये काही त्रुटी असेल किंवा त्या नाव सुटले असेल त्यांच्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा आणि पुढील याद्यांची प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कर्जमाफीच्या KYC प्रक्रियेला ब्रेक. पोर्टल संत्र. शेतकऱ्यांची सेवा केंद्रांवर गर्दी. पोर्टल स्लोमुळे शेतकरी त्रस्त. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या KYC प्रक्रियेमध्ये संथ पोर्टलमुळे मोठा अडथळा निर्माण झालाय. सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली असून तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी जोर धरते. आता बायोमेट्रिक KYC अनिवार्य. कर्जमाफी प्रक्रियेमध्ये मोठा बदल. OTPद्वारे आधार पडताळणी बंद. शासनाने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांची अचूक ओळख पटवण्यासाठी नियमावली अधिक कडक केली. पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची अंतिम पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच पुढील टप्प्यातील अधिकृत माहिती जाहीर केली जाईल. ग्रामीण भारताच्या उत्पन्नाला खेळ. नाबार्डच्या सर्वेक्षणामुळे चिंतेत वाढ. ग्रामीण अर्थचक्राला ब्रेक. वाढत्या कौटुंबिक खर्चामुळे आणि महागाईमुळे बहुतांश नागरिकांना जुनी कर्जे फेडण्यासाठी तसंच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अनौपचारिक मार्गाचा अवलंब करावा लागतोय. आगामी काळात रोजगाराच्या संधी आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याबाबत अत्यंत कमी लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. चंद्रभागेच्या पातळीत वाढ होणार. पंढरीमध्ये पूरस्थिती. सतर्कतेचा इशारा. वीर धरणातून विसर्ग नदीपात्रात न जाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले असल्यामुळे प्रशासनाने नदीकाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्यात. खबरदारीचा उपाय म्हणून तसेच कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी नदीच्या पात्रात उतरू नये असं स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. संततधार पावसाने देव नदी आणि माळुंगीला पूर. सिन्नर तालुक्यामधील 5 धरणे ओव्हरफ्लो. दातलीचा 4 तास संपर्क तुटलाय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार हजेरीमुळे सिन्नर परिसरातील रोपे आणि खरीप पिकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले. यामुळे शेतात पेरण्या वेळेवर पूर्ण होऊन पिकांना नवा दिलासा मिळाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लाखो शेतकऱ्यांना मोठा धक्का. कर्जमाफी योजनेत थेट अपात्र. सरकारच्या तिजोरीतील 5,000 कोटींची बचत. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून लाखो शेतकऱ्यांना वगळण्यात आले. हरितगृहासाठी आता 50% अनुदान. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करण्याचं आवाहन. फलोत्पादन विकासाला चालना देण्यासाठी आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी विविध घटकांवर आर्थिक मदत दिली जात आहे. उच्च दर्जाच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात पेरलेलं नाही उगवत. पीक करपलं. शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणं. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद आणि 85% पेरण्या झाल्याची नोंद. अयोग्य किंवा बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्यास दोषी कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जातील. तसेच दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत पुरवली जात आहे.
उजनी धरण 75% भरले, शेतकऱ्यांची चिंता दूर. घाटमाथ्यावरील पावसाने उजनीचा साठा वाढलाय. धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे आगामी काळात विविध तालुक्यांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. जलसंपदा विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर असाच राहिल्यास धरण लवकरच क्षमतेने पूर्ण भरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.